आत्या, आत्या तू गोळ्या वेळेत घेत नाहीयेस का? आणि हे काय, ही गोळी संपली तुम्हाला सांगितलं का नाहीस? गोळ्या घेऊन काय करणार आहे मी? आता मी जगले काय आणि मेले काय? तर तू असं का बोलतेस? तुला खरंच आम्ही इतके परके वाटायला लागलो का? आमच्याकरता तू कधीच परकी नव्हतीस. तू लहानच मोठं केलंयस आम्हाला. ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत रे. नाही आत्या, मला आठवतं ना, रात्री जेव्हा मी झोपायचो नाही आणि पण दिवसभर काम करून थकून झोपून जायची, तेव्हा तूच माझं डोकं मांडणीवर घेऊन मी झोपेपर्यंत अंगाई घात बसायचीस. पास कर दादा, अखिल, आम्ही नेहमी तुझे किती किती चांगल्या आठवणी काढत असतो. आई बाबा ज्या गोष्टींकरता नाही म्हणायचे ते लाड तू पुरवायचीस. अखिल जेवायचं नाही, जेवायला नाटकं करायचं, तेव्हा तूच ताट घेऊन त्याच्या मागे मागे पळायचीस ना. हे सगळं आठवतंय तुला? हो, आता आम्ही मोठे झालो असो, आमच्या वागण्यात तुला फरक जाणवत असेल, पण आम्ही आयुष्यात कितीही बिझी झालो ना तरी त्याचा अर्थ हा होत नाही की आम्हाला तुझी किंमत नाही. आई बाबांबरोबरच आत्या, आत्या तू या घराचा, या परिवाराचा खूप मोठा पिलर आहेस. आज मी माझ्या मुलींना तुझ्या जीवावर टाकून जाऊ शकतो, यापेक्षा मोठा विश्वास काय दाखवू मी? आकाश, खरंच मी तुझ्या मुलींना वसुंधराच्या विरोधात वाईट साईड काही शिकवलं नाहीये रे. तो विषय जाऊ दे आता. तू त्यांना काहीतरी सांगितलं, त्यांनी काहीतरी ऐकलं आणि त्याचा वेगळा काहीतरी अर्थ काढला असेल. जस्ट फॉरगेट इट. लहान आहेत का त्या? तुला असं खरंच वाटतंय का की वसुंधरा या घरात आल्याने मी तुझ्याकडे लक्ष नाही देणार, मी तुझ्याकडे बघणारही नाही? आत्या, हे अख्खं घर ते प्राणघातक होऊ शकते. When I am talking, you don't better interrupt. शांताराम साहेब, मी तुम्हाला सांगतो, आपण आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करूया काय? आणि अशी सेटलमेंट करूया ना ज्यात तुमचाही फायदा होईल आणि आमच्या मॅडमचाही फायदा होईल. तुमची मुदरही बंद करा. अहो, कसली बघितलं मॅडम, ह्याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. नाही तर काय. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली ही गाडी फायद्याच्या स्टेशनला जाणारी डबल फास्ट गाडी आहे. ही गाडी जर तुम्ही चुकवलीत तर तुम्हाला होणाऱ्या नुकसानाबद्दल प्रशासन जबाबदार राहणार नाही. साहेब, तुम्हाला सांगतोय ना, मी तुम्हाला काल बोललो ना, मी समाजसेवक आहे. हो, मी जनतेची सेवा करतो आणि ह्या कामाचा मी एकही पैसा घेतला नाहीये. हो, खरंच तुम्हाला खोटं वाटत असेल तर मॅडमला विचारा तुम्ही, मी बघत नाही, विचारा. काय साहेब, अहो, तुमच्या भल्याचंच बोलतोय मी अजूनही. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही हवं तर थोडा वेळ घ्या, नीट विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. पण प्लीज हे तिकीट एकदाच कन्फर्म करून टाका. हा, केळकर साहेब, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट केलं तर फायद्याचं होईल का? अहो गिरकर, या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. तो काही पण बोलतोय. विशाखा मॅडम, मी लीगल ऍक्शन घेणार तुमच्यावर. हो, लीगल ऍक्शन? मॅडम, हा शब्द इतका गमतीशीर आहे ना, मी कधीही ऐकलं की माझे हात अचानक शिवशिवायला लागतात. हो, असं वाटतं ना की
हे वकील, या जगात अशी सिस्टमच नाहीये जी माझ्यापेक्षा मोठी असेल.